नावानं महबूबाईच्या नावानं आज पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील गावाकडच्या सर्व मंडळींचं आज एक संमेलन होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय ब्रह्मानंद शेठ पळळकर, आटपाडीचे पहिले नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय युटी जाधव सर, व्यासपीठावरती उपस्थित माननीय बंडू शेठ, माननीय शेजाळ साहेब, माननीय भाजपाचे अध्यक्ष दादासाहेब हुबाले, माननीय कवितके दादा, आपल्या परळीचे माननीय भीमराव सातपुते मामा, एनपी खर्जे सर, व्यासपीठावरती माननीय गडदे शेठ, विष्णुपंत, सचिन राजमाने साहेब, माननीय छोटू गुरव, माननीय यशवंतराव बेटकरी, नंदुशेठ झंजे. नंदुशेठ खाली कसं बसलाय? वर बसा की. इच्छुक आहे तुम्ही? बरीच मंडळी आहेत. बऱ्याच जणांची नावं घेणं पण अपेक्षित आहे. इतके मान्यवर सगळी मंडळी आहात, तर तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अत्यंत व्यस्त जीवन तुमचं पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये ट्रॅफिक मधनं यायचं म्हटलं तर घरातनं बाहेर पडायची इच्छा होत नसताना सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर गाव सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी आपली माणसं देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. नशिबात तुम्ही आहात की तुम्ही जवळ पुण्यात तरी आहात. 3 तासात का होईना गावाकडे पोहोचतंय. पण आपली काही काही दुकानदार मंडळी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पूर्व भारतातल्या सगळ्या राज्यामध्ये कामाच्या निमित्तानं गेलेली आहेत की ज्यांना गावाकडे यायचं म्हटलं तर वर्ष 2-2 वर्ष जमत नाही. मुंबईमध्ये पण तीच परिस्थिती आहे. मागच्या 8-10 दिवसापूर्वी मुंबईत पण कार्यक्रम झाला. मोठ्या संख्येनं लोक मुंबईच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि मग तुम्हाला आज विनंती करण्यासाठी आम्ही आलोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागतायत. महानगरपालिकेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत. राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती निवडणूक लढवते. पिंपरी चिंचवडमध्ये आपले सर्वांचे लाडके हिंदू नेते माननीय महेश दादा लांडगे, माननीय शंकरभाऊ जगताप हे अत्यंत ताकदीनं इथं पॅनल लढवत आहेत. सांगली मिरज कुपवाडची पण महानगरपालिका लागलेली आहे. सगळीकडे हा व्यस्त कार्यक्रम आहे. आपण सर्वजण ताकदीनं आपल्या नेत्यांच्या सोबत राहतोय आणि जिल्हा परिषदची आचारसंहिता कधी लागू शकते असं एकंदरीत सर्व तज्ञ लोकांचं म्हणणं आहे. तर येत्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागेल असं पेपरमध्ये वाचण्यात आलं. टीव्हीवरती आपण बघतोय काही नेते मंडळी त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्य करतायत. म्हणजे रणांगण आता खूप जवळ आलेलं आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी ताकदीनं लक्ष द्यावं अशी तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी आम्ही इकडे आलोय आणि तुम्ही आमची विनंती नक्की मान्य कराल आणि सर्व शक्तीनिशी जसं पहिल्यापासून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देताय, साथ देताय, पाठबळ देताय, त्याच पद्धतीची साथ, त्याच पद्धतीचं पाठबळ आणि तसाच आशीर्वाद तुम्ही आमच्या सोबत ठेवाल हीच आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके होते त्या दुष्काळी तालुक्यांची मागणी होती की आम्हाला शेतीला पाणी द्या. त्याच्या अगोदर मागणी होती पिण्याला पाणी द्या. कारण 2014 पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या गावात टँकर यायचा. 2014 पूर्वी जेव्हा 3-3 वर्षाच्या गॅपनं दुष्काळ पडला तेव्हा चारा छावणी असेल, चारा डेपो असेल, यासाठीच आपल्याला आंदोलन करायला लागायचं. माझ्या तर राजकारणाची सुरुवातच आटपाडीला टेंबूचं पाणी द्या, जनावराला चारा द्या, शेळ्या मेंढ्यांना चारा छावणी द्या, यामधूनच झालेली आहे.
आणि तुम्ही त्याचे सगळे साक्षीदार आहात. तर आता ती परिस्थिती बदलली. तुम्ही जरी पुण्यात मुंबईला राहिला असला तर तुमचा जीव गावाकडे असायचा. अरे आता गावाकडे पाणी नाही, पाणी कुठून घेऊन येईल? फिर तळाला गेले, जनावराला पाणी कुठून पाजेल? जनावरांसाठी चारा कसा करेल? वडील शेतामध्ये काय करत असतील? जनावरांच्या चाऱ्यासाठी काय कुठे गेले असतील? अशी विवंचना आपल्याला प्रत्येकाला असायची. जरी आपण इथं असलो तर आपला निम्मा जीव गावाकडे असायचा. आता ती परिस्थिती राहिली नाही. आता डायरेक्ट आपल्या सगळ्यांच्या दारात पाणी आलेलं आहे. 2-4 गावं राहिलेत, आटपाडीतली, मानखटाव मध्ये काही गावं राहिलेत, त्यांना 7,000 कोटी रुपयाची देवाभावनी एक टेंबू मधून नवीन योजना मंजूर केलेली आहे आणि त्याचंही काम सुरू आहे. आटपाडीतली जी राहिलेली गावं आहेत, गुळेवाडी, विभूतवाडी, पिंपरी, तरसवाडी, पूर्वेकडचं आंबेवाडी, बोंबेवाडी, पिंपरी खुर्द, लोणारवाडी, उंबरगाव, दडसवाडी, ठोंबरेवाडी या गावांना सुद्धा पाणी देण्याची व्यवस्था माननीय देवाभाऊनी केलेली आहे. त्याचंही काम सुरू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जत तालुक्यातल्या राहिलेल्या 65 गावांना पाणी 2027च्या डिसेंबर पर्यंत आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती देतोय. त्याच्यासाठी 2,000 कोटी रुपये सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत. आणखी 1,000 कोटीचं टेंडर पुढच्या काही महिन्यामध्ये होणार आहे. जत तालुक्यातला अलीकडचा भाग जो बेवणूर परिसरातला आहे, बेवणूर, वाळेखिंडी, नवाळवाडी हा जो परिसर आहे, कासलिंगवाडी, सिंगनाळी या गावांना टेंबूतून पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे. मागच्या 8 दिवसात त्याही अधिकाऱ्यांचा मी आढावा घेतला. सांगोला तालुक्यातल्या राहिलेल्या गावांना, मंगळवेढा तालुक्यातली 35 गावं, या सगळ्या गावांना पाणी देण्याची व्यवस्था माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. आणि हे जे काम आहे ते काम पूर्वी का नाही झालं, का दुर्लक्षित झालं? खाती तर सगळीच होती. जलसंपदा खातं तेव्हाही होतं, मुख्यमंत्रीपद तेव्हाही होतं, केंद्राचं जलसंपदा खातं तेव्हाही होतं, केंद्रामध्ये सरकार तेव्हाही होतं, आताही आहे. सरकार तेव्हाही होतं, सरकार आताही आहे. परंतु देण्याची भावना त्या राज्यकर्त्यांची नव्हती. ती भावना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची आहे. म्हणून आज आपल्या गावामध्ये, ओढ्यामध्ये, वगळीमध्ये पाणी वेगवेगळ्या नद्यांचं वाहत आहे. याचं सगळं श्रेय हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जात आहे. मित्रांनो, परिस्थिती बदलली. राजकारणामध्ये आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, परंतु एखाद्या पिढीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करणारे निर्णय काय असतात? तर हा पाणी आपल्या लोकांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय हा माननीय देवाभाऊनी घेतला. हे आपण कधीच त्यांचं उपकार फेडू शकत नाही, कधीच फेडू शकत नाही. अगोदर का नाही जमलं? कारण तसं वजन नाही, तशी भावना नाही. एका वेळेस 50,000 कोटी रुपये केंद्र सरकारनं मंजूर करून घेतलं आणि म्हणून ही एवढी कामं झालेली आहेत. नाहीतर आधी 50 कोटी, 25 कोटी, 100 कोटी जेवढं बिल येईल तेवढं कॉन्ट्रॅक्टरला द्यायला लागायचं. रस्त्यांची अवस्था काय होती? 14 पूर्वी आपल्याकडं माझ्याच घराला जायला रस्ता नव्हता. मी जिथं राहतोय तिथं लोक बोलायचे, अरे ह्याच्याच घराला जायला रस्ता नाही, हा कधी पुढारी आमदार व्हायचा. लोकांशी बोलायची, पण आता आमच्याकडे काही पर्याय नव्हता, आम्ही काही करू शकत नव्हतो. जर मी काम करत होतो, माझ्या घराकडे जायला रस्ता नसेल तर मग आमच्या सरपंचाच्या, आमच्या उपसरपंचाच्या घराकडे जाणारा रस्ता असेल का? अर्थात नाही. परंतु आता तुम्ही सगळीकडे बघताय, आपल्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा, म्हणजे गेल्या वर्षी तर 70,000 कोटी रुपयाची कामं ही नुसती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून झाले. 70,000 कोटी रुपयाची. ग्रामीण भागातले रस्ते सार्वजनिक बांधकामाला धरता येत नाहीत, म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली. पहिल्या टप्प्यामध्ये 13,000 किलोमीटर रस्ते महाराष्ट्रातले पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 किलोमीटर रस्ते पूर्ण केले. तिसऱ्या टप्प्यामध्ये 7,000 किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून प्रस्तावित झालेले आहेत. म्हणजे गावाला सुद्धा जोडणारे रस्ते हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्षात घेतले आणि त्याच्यासाठीचा वेगळा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे सरकार काम करतंय, अशा पद्धतीनं काम करतंय. त्याच्या पुढे जाऊन आता मागच्या 15 दिवसापूर्वी निर्णय झाला, जे आपल्या शेतात जाणारे रस्ते आहेत, सीमेवरचे रस्ते आहेत, बांधावरचे रस्ते आहेत, वहिवाटीचे रस्ते आहेत, भावाभावांचे वाद लागले, भावकीमध्ये वाद लावले आणि म्हणून
देवाभाऊनी आणि बावनकुळे साहेबांनी एक निर्णय केला, महसूल खात्यामध्ये एक वेगळं लेखा शीर्ष तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या मार्च महिन्याच्या बजेटमध्ये त्या माध्यमातून रोजगार हमीतून रस्ता करायला अडचण होते, तर रोजगार हमी तर आहेच, परंतु रोजगार हमी सोडून महसूल खात्याच्या माध्यमातून डायरेक्ट तुमचे रस्ते करण्याची व्यवस्था या वर्षापासून सरकार करत आहे. कालच आमची एक बैठक झाली, केंद्रीय अध्यक्ष साहेबांनी घेतली होती, जे.पी. नड्डा साहेब होते, नवीन जे आता नवीन कार्यकारी अध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वामध्ये, आणि शिवराज सिंगजी चौहान ग्रामविकास खात्याचे मंत्री, आणि त्यांनी आपली जी रोजगार हमी योजना आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आता बदललेली आहे. येत्या 8 दिवसामध्ये त्याच्याविषयीचं डिटेल सगळं आपल्याकडे येत आहे. म्हणजे रोजगार हमीतून त्याचा विस्तार करणं, त्याची व्यापकता वाढवणं, असा एक केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. काल आमची व्हर्च्युअल मीटिंग होती, त्यामध्ये सगळे मुद्दे आम्हाला कळाले नाहीत, परंतु येत्या आठवड्यामध्ये त्याच्या संदर्भातलं डिटेल काय निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय तो आपल्याकडे नक्की येईल, आणि त्याच्या माध्यमातून गाव खेड्यामधली जी कामं आपली आहेत ती रोजगार हमी शिवाय दुसरा कुठलाही मोठा पर्याय आपल्याकडे नाही. रोजगार हमीतून आपण अख्खं गाव बदलू शकतो, इतकी क्षमता आणि इतकी ताकद ही या खात्यामध्ये आहे, आणि ती योजना आपल्याला गावागावात लोकांच्या पर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, वेगवेगळ्या सरकारच्या योजना आपल्याला मिळत आहेत. सरकार अत्यंत ताकदीनं आपल्यासोबत उभं राहतंय, प्रचंड पाठबळ देत आहे, आणि त्यामुळं आपण सुद्धा त्याच शक्तीनिशी या सरकारच्या सोबत राहण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. दुसरं कुणी करू शकत नाही. समोर ज्या पार्ट्या आहेत प्रस्थापितांच्या, त्या तुम्हाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यांना तुमचं काही पडलंच नाही. त्यांना एका कारखान्याचा 2 कारखान्याचे 4 करायचे, एका सुतगिरणीच्या 2च्या 4 करायचे आहेत. एक मेडिकल कॉलेज आहे, त्याच्या सीट वाढतील का? दुसरं मेडिकल कॉलेज कुठे करता येते का? सरकारची महाराष्ट्र शासनाची जमीन कुठे 1 रुपयाच्या भाड्यानं 100 वर्षाच्या करारानं घेता येते का? ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही. तुम्हाला शहाणा करून त्यांना अडचण होतीये. गावगाड्यातला माणूस हा अज्ञानी राहायला पाहिजे, अडाणी राहायला पाहिजे, त्याला राजकीय व्यवस्था कळाल्या नाही पाहिजेत, नियम कायदे कळाले नाही पाहिजेत. तो तसाच अडाणी राहिला तर प्रस्थापितांना परत 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 राजकारण करता येईल. म्हणून ते तुम्हाला आणि आम्हाला अडाणी ठेवताय. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तशा पद्धतीनं भागत नाही. ते सामान्य लोकांना घेऊनच त्यांना नेता करतंय. त्याचंच उदाहरण गोपीचंद पडळकर आहे की पडळकरवाडी सारख्या एका छोट्या गावातला, आणि तुम्ही सर्वांनी पाठबळ दिलेला कार्यकर्ता, पडळकरवाडीपासून 800 किलोमीटर लांब नागपूर आहे, तिथं त्यांनी नजर आमच्यावरती टाकली. शिफारस करायला माणूस नाही, तरी सुद्धा मला बोलावून घेऊन विधान परिषदेचा आमदार केला आणि मला लोकांचं काम करण्याची संधी दिली. मी माननीय देवाभाऊंचं आणि भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी मला आमदार केलं नाही, माझा सन्मान केला नाही. माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी जी अपमानित लोक आहेत, जी उपेक्षित लोक आहेत, जी वंचित लोक आहेत, ज्यांना नेहमी वाटत होतं की राजकारणामध्ये आम्हाला कुठं ना कुठं संधी मिळाली पाहिजे, त्या सर्व लोकांचा सन्मान करायचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे असं मी मानतो. आणि म्हणून जी संधी मला 4 वर्षात मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. अनेक विषय सभागृहामध्ये घेतले, अनेक समाजाचे विषय सभागृहामध्ये घेतले, विद्यार्थ्यांचे युवकांचे विषय सभागृहात घेतले, कामगारांचे प्रश्न सभागृहामध्ये घेतले, वेगवेगळ्या उद्योग करणाऱ्या लोकांना काही अडचणी असतील तर त्यांचे विषय सभागृहामध्ये घेतले. या महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांचा विषय असेल, या महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदारांचा विषय असेल, 18 पगड जातीचा, ओबीसीचा, मायनर ओबीसीचा, भटक्यामुक्त लोकांचा, ज्यांना न्याय देता येतोय त्या सर्व लोकांचे विषय सभागृहामध्ये घेण्याचा मी प्रयत्न केला. आणि नुसता घेतला नाही तर त्या विषयाला न्याय देण्यासाठी सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा केला. त्याचे अनेक रिझल्ट आले. अनेक लोकांनी तुम्हाला सांगितलं पण असेल की या विषयामध्ये आम्हाला रिझल्ट आला. त्यामध्ये उदाहरणार्थ पोलीस पाटलाचा पगार वाढवणं असेल, कोतवालाचा पगार वाढवणं असेल, अंगणवाडी ताईंचा मानधन वाढवणं असेल, गावातल्या रोजगार सेवकांना कायमस्वरूपी मानधन देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करणं हा विषय असेल, बहुजनांची वेगवेगळी महामंडळं सरकारने स्थापन करावी, त्या महामंडळाच्या उपकंपन्या स्थापन कराव्यात, असे अनेक विषयामध्ये आपल्याला काम करता आलं, अनेक विषयामध्ये आपल्याला बोलता आलं, अनेक विषयामध्ये भूमिका घेता आली. हे कशामुळे झालं? कारण आपल्याला
लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात बोलतो तेव्हा तो विषय सर्व दूर जातो. आता मी इथं बोलतोय, आपल्या इथं कळेल किंवा काही लोक आपल्याला रिलेटेड असतील ते बघतील, परंतु हेच जर मी सभागृहात बोलत असेल तर सभागृहामध्ये सर्व दूर तिथलं जे काही विषय असतील ते जातात. अरे बाबा, विधान परिषदेत काय झालं, विधानसभेमध्ये काय झालं, हे कायदे करणारं मंडळ आहे आणि त्या कायदे करणाऱ्या मंडळामध्ये मला पहिल्यांदा विधान परिषदेवरती संधी दिली आणि परत 2024ला मला खानापूर आटपाडीमध्ये निवडणूक लढता येत नाही, भाजपला हा मतदारसंघ नाही आणि म्हणून माझ्या नेत्यांनी जत विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी दिली आणि त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. जत मधल्या मायबाप जनतेने मला 40,000च्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलं. जत पण उपेक्षित मतदारसंघ आहे, एवढा मोठा मतदारसंघ आहे, परंतु राजकारणामध्ये आणि विकासात्मक दृष्ट्या जे द्यायचं ते तिथले राज्यकर्त्यांनी दिलं नाही, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आता मी तिथला 1 वर्ष आमदार होऊन झालं, परिस्थिती बदलली आहे. मी अजिबात ढिलं पडत नाही कुठं. प्रत्येक तालुक्यापेक्षा काही ना काही जास्तीचा निधी जतला नेण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे आणि ते माझं काम आहे, ती माझी जबाबदारी आहे, हे माझं कर्तव्य आहे. त्या लोकांनी मला निवडून दिलं आहे, त्यामुळे संपूर्ण जतचा कायापालट करणं ही माझी जबाबदारी आहे. आटपाडी माझं जन्मगाव आहे. पहिल्यापासून मी जरी तिथला आता आमदार नसलो तरी आमदारांपेक्षा कमी निधी माझ्या कार्यकर्त्याला आणि माझ्या गावांना कमी पडू देणार नाही, हा माझा सगळ्या लोकांना शब्द आहे. कुठंच कमी पडू देणार नाही, काय अडचण पण येणार नाही. उद्याच आता कुरुंदवाडीला 5 कोटीच्या कामाचं भूमिपूजन आहे. 5 कोटी रुपये. मागच्या 4 दिवसापूर्वी खरसुंडीला 5 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन केलंय. 5-5 कोटी रुपये शिवाय निधी सरकार आपल्याला देत नाही. हे कशामुळं? तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे, तुमची ताकद माझ्या बरोबर आहे. पार्टीला माहित आहे गोपीचंद हा एकटा नाही, गोपीचंद पडळकर बरोबर लाखो लोक आहेत, हे पार्टीला माहित आहे, माझ्या नेत्याला माहित आहे. आणि म्हणून माझा नेता मला निधी देत नाही, ते तुमच्यासाठी देत आहेत, तुमचा सन्मान करण्यासाठी देत आहेत. जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार होतो राज्यभर निधी मी दिलाय, राज्यभर. अहिल्या देवींच्या स्मारकाला सर्वात जास्त निधी देणारा आमदार गोपीचंद पडळकर आहे. कुठं पण जिथं कुठं मागेल तिथं मी निधी दिलेला आहे. आणि आता आम्ही 2 कामं हातात घेतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा मुंबईमध्ये चर्चगेटला जो पुतळा आहे, अर्थात नाही, परंतु आता तुम्ही सगळीकडे बघताय आपल्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा, म्हणजे गेल्या वर्षी तर 70,000 कोटी रुपयाची कामं ही नुसती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून झाले. 70,000 कोटी रुपयाची. ग्रामीण भागातले रस्ते सार्वजनिक बांधकामाला धरता येत नाहीत, म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली. पहिल्या टप्प्यामध्ये 13,000 किलोमीटर रस्ते महाराष्ट्रातले पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 किलोमीटर रस्ते पूर्ण केले. तिसऱ्या टप्प्यामध्ये 7,000 किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून प्रस्तावित झालेले आहेत. म्हणजे गावाला सुद्धा जोडणारे रस्ते हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्षात घेतले आणि त्याच्यासाठीचा वेगळा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे सरकार काम करत आहे, अशा पद्धतीनं काम करत आहे. त्याच्या पुढे जाऊन आता मागच्या 15 दिवसापूर्वी निर्णय झाला, जे आपल्या शेतात जाणारे रस्ते आहेत, सीमेवरचे रस्ते आहेत, बांधावरचे रस्ते आहेत, वहिवाटीचे रस्ते आहेत, भावाभावांचे वाद लागले, भावकीमध्ये वाद लावले आणि म्हणून देवाभाऊनी आणि बावनकुळे साहेबांनी एक निर्णय केला. महसूल खात्यामध्ये एक वेगळं लेखा शीर्ष तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या मार्च महिन्याच्या बजेटमध्ये त्या माध्यमातून रोजगार हमीतून रस्ता करायला अडचण होते. तर रोजगार हमी तर आहेच, परंतु रोजगार हमी सोडून महसूल खात्याच्या माध्यमातून डायरेक्ट तुमचे रस्ते करण्याची व्यवस्था या वर्षापासून सरकार करत आहे. कालच आमची एक बैठक झाली, केंद्रीय अध्यक्ष साहेबांनी घेतली होती. जे.पी. नड्डा साहेब होते, नवीन जे आता नवीन कार्यकारी अध्यक्ष झाले त्यांच्या नेतृत्वामध्ये, आणि शिवराज सिंगजी चौहान ग्रामविकास खात्याचे मंत्री, आणि त्यांनी आपली जी रोजगार हमी योजना आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने आता बदललेली आहे. येत्या 8 दिवसामध्ये त्याच्याविषयीचं डिटेल सगळं आपल्याकडे येत आहे. म्हणजे रोजगार हमीतून त्याचा विस्तार करणं, त्याची व्यापकता वाढवणं, असा एक केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.
काल आमची व्हर्च्युअल मीटिंग होती, त्यामध्ये सगळे मुद्दे आम्हाला कळाले नाहीत, परंतु येत्या आठवड्यामध्ये त्याच्या संदर्भातलं डिटेल काय निर्णय केंद्र सरकारने घेतलाय तो आपल्याकडे नक्की येईल आणि त्याच्या माध्यमातून गाव खेड्यामधली जी कामं आपली आहेत ती रोजगार हमी शिवाय दुसरा कुठलाही मोठा पर्याय आपल्याकडे नाही. रोजगार हमीतून आपण अख्खं गाव बदलू शकतो, इतकी क्षमता आणि इतकी ताकद ही या खात्यामध्ये आहे आणि ती योजना आपल्याला गावागावात लोकांच्या पर्यंत पोहोचवायची आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, वेगवेगळ्या सरकारच्या योजना आपल्याला मिळत आहेत. सरकार अत्यंत ताकदीनं आपल्या सोबत उभा राहतंय, प्रचंड पाठबळ देत आहे आणि त्यामुळं आपण सुद्धा त्याच शक्तीनिशी या सरकारच्या सोबत राहण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. दुसरं कोणी करू शकत नाही. समोर ज्या पार्ट्या आहेत प्रस्थापितांच्या, त्या तुम्हाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यांना तुमचं काय पडलंच नाही. त्यांना एका कारखान्याचा दोन कारखान्याचे 4 करायचे, एका सुतगिरणीच्या 2च्या 4 करायचे आहेत. एक मेडिकल कॉलेज आहे, त्याच्या सीट वाढतील का? दुसरं मेडिकल कॉलेज कुठं करता येते का? सरकारची महाराष्ट्र शासनाची जमीन कुठं 1 रुपयाच्या भाड्यानं 100 वर्षाच्या करारानं घेता येते का? ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही. तुम्हाला शाणा करून त्यांना अडचण होतीये. गावगाड्यातला माणूस हा अज्ञानी राहायला पाहिजे, अडाणी राहायला पाहिजे, त्याला राजकीय व्यवस्था कळाल्या नाही पाहिजेत, नियम कायदे कळाले नाही पाहिजेत. तो तसाच अडाणी राहिला तर प्रस्थापितांना परत 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 राजकारण करता येईल. म्हणून ते तुम्हाला आणि आम्हाला अडाणी ठेवताय. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व तशा पद्धतीनं वागत नाही. ते सामान्य लोकांना घेऊनच त्याला नेता करतंय. त्याचंच उदाहरण गोपीचंद पडळकर आहे की पडळकरवाडी सारख्या एका छोट्या गावातला आणि तुम्ही सर्वांनी पाठबळ दिलेला कार्यकर्ता. पडळकरवाडीपासून 800 किलोमीटर लांब नागपूर आहे. तिथं त्यांनी नजर आमच्यावरती टाकली. शिफारस करायला माणूस नाही, तरी सुद्धा मला बोलावून घेऊन विधान परिषदेचा आमदार केला आणि मला लोकांचं काम करण्याची संधी दिली. मी माननीय देवाभाऊंचं आणि भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी मला आमदार केलं नाही, माझा सन्मान केला नाही. माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी जी अपमानित लोक आहेत, जी उपेक्षित लोक आहेत, जी वंचित लोक आहेत, ज्यांना नेहमी वाटत होतं की राजकारणामध्ये आम्हाला कुठं ना कुठं संधी मिळाली पाहिजे, त्या सर्व लोकांचा सन्मान करायचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे असं मी मानतो. आणि म्हणून जी संधी मला 4 वर्षात मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. अनेक विषय सभागृहामध्ये घेतले, अनेक समाजाचे विषय सभागृहामध्ये घेतले, विद्यार्थ्यांचे युवकांचे विषय सभागृहात घेतले, कामगारांचे प्रश्न सभागृहामध्ये घेतले, वेगवेगळ्या उद्योग करणाऱ्या लोकांना काही अडचणी असतील तर त्यांचे विषय सभागृहामध्ये घेतले. या महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांचा विषय असेल, या महाराष्ट्रातल्या 12 बलुतेदारांचा विषय असेल, 18 पगड जातीचा, ओबीसीचा, मायनर ओबीसीचा, भटक्याविमुक्त लोकांचा, ज्यांना ज्यांना न्याय देता येतोय त्या सर्व लोकांचे विषय सभागृहामध्ये घेण्याचा मी प्रयत्न केला आणि नुसता घेतला नाही तर त्या विषयाला न्याय देण्यासाठी सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा केला. त्याचे अनेक रिझल्ट आले. अनेक लोकांनी तुम्हाला सांगितलं पण असेल की या विषयामध्ये आम्हाला रिझल्ट आला. त्यामध्ये उदाहरणार्थ पोलीस पाटलाचा पगार वाढवणं असेल, कोतवालाचा पगार वाढवणं असेल, अंगणवाडी ताईंचा मानधन वाढवणं असेल, गावातल्या रोजगार सेवकांना कायमस्वरूपी मानधन देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करणं हा विषय असेल, बहुजनांची वेगवेगळी महामंडळं सरकारने स्थापन करावी, त्या महामंडळाच्या उपकंपन्या स्थापन कराव्यात, असे अनेक विषयामध्ये आपल्याला काम करता आलं, अनेक विषयामध्ये आपल्याला बोलता आलं, अनेक विषयामध्ये भूमिका घेता आली. हे कशामुळे झालं? कारण आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात बोलतो तेव्हा तो विषय सर्व दूर जातो. आता मी इथं बोलतोय, आपल्या इथं कळेल किंवा काही लोक आपल्याला रिलेटेड असतील ते बघतील, परंतु हेच जर मी सभागृहात बोलत असेल तर सभागृहामध्ये सर्व दूर तिथलं जे काही विषय असतील ते जातात. अरे बाबा, विधान परिषदेत काय झालं, विधानसभेमध्ये काय झालं, हे कायदे करणारं मंडळ आहे आणि त्या कायदे करणाऱ्या मंडळामध्ये मला पहिल्यांदा विधान परिषदेवरती संधी दिली आणि परत 2024ला मला खानापूर आटपाडीमध्ये निवडणूक लढता येत नाही, भाजपकडे हा मतदारसंघ नाही आणि म्हणून माझ्या नेत्यांनी जत विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला संधी दिली आणि त्याचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला. जत मधल्या मायबाप जनतेने मला 40,000च्या फरकाने विधानसभेमध्ये पाठवलं. जत पण उपेक्षित मतदारसंघ आहे, एवढा मोठा मतदारसंघ आहे, परंतु राजकारणामध्ये
आणि विकासात्मक दृष्ट्या जे द्यायचं ते तिथले राज्यकर्त्यांनी दिलं नाही, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आता मी तिथला 1 वर्ष आमदार होऊन झालं, परिस्थिती बदलली आहे. मी अजिबात ढिलं पडत नाही कुठं. प्रत्येक तालुक्यापेक्षा काही ना काही जास्तीचा निधी जतला नेण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे आणि ते माझं काम आहे, ती माझी जबाबदारी आहे, ते माझं कर्तव्य आहे. त्या लोकांनी मला निवडून दिलंय, त्यामुळे संपूर्ण जतचा कायापालट करणं ही माझी जबाबदारी आहे. आटपाडी माझं जन्मगाव आहे. पहिल्यापासून मी जरी तिथला आता आमदार नसलो तरी आमदारांपेक्षा कमी निधी माझ्या कार्यकर्त्याला आणि माझ्या गावांना कमी पडू देणार नाही, हा माझा सगळ्या लोकांना शब्द आहे. कुठंच कमी पडू देणार नाही, काय अडचण पण येणार नाही. उद्याच आता कुरुंदवाडीला 5 कोटीच्या कामाचं भूमिपूजन आहे. 5 कोटी रुपये. मागच्या 4 दिवसापूर्वी खरसुंडीला 5 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन केलंय. 5-5 कोटी रुपये शिवाय निधी सरकार आपल्याला देत नाही. हे कशामुळं? तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे, तुमची ताकद माझ्या बरोबर आहे. पार्टीला माहित आहे गोपीचंद हा एकटा नाही, गोपीचंद पडळकर बरोबर लाखो लोक आहेत, हे पार्टीला माहित आहे, माझ्या नेत्याला माहित आहे. आणि म्हणून माझा नेता मला निधी देत नाही, ते तुमच्यासाठी देत आहे, तुमचा सन्मान करण्यासाठी देत आहे. जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार होतो, राज्यभर निधी मी दिलाय. राज्यभर अहिल्या देवींच्या स्मारकाला सर्वात जास्त निधी देणारा आमदार गोपीचंद पडळकर आहे. कुठं पण जिथं कुठं मागेल तिथं मी निधी दिलेला आहे. आणि आता आम्ही 2 कामं हातात घेतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा मुंबईमध्ये चर्चगेटला जो पुतळा आहे, परंतु आम्ही लोकांना विनंती केली, अपील केलं. युटी जाधव सर फिरले, त्यांनी मेहनत केली, ब्रह्मानंद शेठ फिरले, आपले भाजपाचे सगळे पदाधिकारी फिरले, अमरशे बापूसाहेब असतील, त्यांचा मुलगा असेल जय देशमुख साहेब, ते फिरले. आणि आटपाडी शहरातल्या लोकांनी विश्वास ठेवला की भाजपानं आम्हाला पाणी दिलंय, भाजपाने आम्हाला रस्ते दिले, भाजपाने आम्हाला सर्व सुविधा दिले, तर पहिल्यांदा भाजपाचा माणूस कमळ चिन्हावरती उभा राहतोय तर त्याला निवडून द्यायचं. युटी जाधव सर, तुम्ही निवडून आल्यामुळं माझी कॉलर डबल टाईट झाली. जरची मला चिंता नव्हती, जर 100% येणार आम्हाला माहित होतं. कारण डॉक्टर राळडी साहेबांचं माझं ट्युनिंग एकदम पक्क जमलंय. आम्ही तिथं पूर्णपणे व्यवस्था केली होती, रचना केली होती, आम्ही तिथं काम केलंय आणि लोकांना आमच्यावरती विश्वास आहे. जत सारख्या शहराला 40 वर्ष पिण्याच्या पाण्याची जुनी योजना होती, 8-8, 10 दिवस पाणी येत नाही. मी आमदार होण्यापूर्वीच 80 कोटी रुपयाची पाण्याची योजना आम्ही जत शहराला दिली होती. 2000 एकरामध्ये एमआयडीसी सरकारकडून घोषित करून घेतलेले आहे. आणि आता पुढे ती एमआयडीसी आम्ही सरकारकडून सर्व प्रोसेस पूर्ण करून ती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतोय. जतकरांना माहिती होतं की गोपीचंदच्या बरोबर जायचं आहे, पण आटपाडीचं गणित जरा वेगळं होतं आणि म्हणून आटपाडीकरांना आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी ती मान्य केली आहे. शहरामध्ये आराखडा चुकीचा केला होता. 48च्या 48 आरक्षण एक तर राजेंद्र अण्णा देशमुखांच्या कार्यकर्त्यावरती, नाहीतर गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या जमिनीवरती टाकली होती. बघा राजकारण किती घाणेरडं असतं. माझ्यासाठी 2006 पासून गोपीचंद पडळकर आमदार व्हावा, 2006 ला एका कार्यकर्त्याला वाटतंय की पुढं काळी कुट्ट अंधारी रात्र आहे, अमावस्याच्या रात्री जसा अंधार असतोय तसे अंधार, साला कोण म्हणेल गोपीचंद पडळकर आमदार होईल. 2006 ला त्यानं चप्पल घालायचं सोडून दिलं. चप्पल काय घालत नाही हे पण कुणाला माहित नाही, ना बायकोला माहित, ना वडिलांना माहित, ना मित्रांना माहित. चप्पल फक्त घालत नाही. आणि हे कधी कळतंय? गोपीचंद पडळकर 2020च्या मे महिन्यामध्ये आमदार होतोय तेव्हा कळतंय की नारायण पुजारींनी पायात चप्पल का घातली नाही, तर गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. अरे असा कार्यकर्ता. दुसरा कार्यकर्ता कटरे 2008 पासून पायात चप्पल घालत नाही. तुम्ही बघितला तो कार्यक्रम, चांदीच्या चपला बनवून मी पायामध्ये घातल्या, त्यांचं पाय धुवून. परंतु त्या नारायण पुजारीच्या जमिनीमध्ये या आटपाडीच्या राजकर्त्यांनी 4.5 एकरात आरक्षण टाकलं. बघा, मी त्याला दाखवायचं आहे, गोपीचंदसाठी करतोय ना, तुझ्या रानात आरक्षण टाकतो. अनुष्य वस्ती म्हणून एक वस्ती आहे आपली आटपाडीमध्ये. कारखान्याला आधी जमीन दिली त्यांनी सगळी, त्यांच्या बाप जाद्यांनी सगळी जमीन फुकून टाकली, फुकाट. त्यामध्ये कारखाना उभा राहिला. 9.5 एकर जमीन त्यांची शिल्लक आहे. अख्ख्या 9.5 एकरावरती ड्रेनेजचं आउटलेटचं आरक्षण टाकलंय. म्हणजे अख्ख्या आटपाडी शहराची घाण अनुशे वस्तीवरती. आणि नीती आहे ना,
निसर्ग आहे. आज नीतीनं आणि निसर्गानं हे तुमचं पाप बघवलं नाही, म्हणून युटी जाधव सरांना नगराध्यक्ष केलाय. आणि म्हणून ज्यांनी आता आरक्षण टाकली त्यांच्या जागेवरती आता आरक्षण टाकण्यासाठी युटी जाधव सर तुम्हाला लोकांनी नगराध्यक्ष केलंय. रात्रीचा दिवस करा, पण जेवढे माजलेले पुढारी आहेत त्यांच्या पहिला प्लॉट वरती आरक्षण टाका. तिथं ड्रेनेज आउटलेट काढा, तिथं सार्वजनिक शौचालय करा, काय करायचं ते करा. गरीबावर करू नका. विरोध पार्टीचा कुणी असला गरीबाचं काही करायचं नाही, पण जे असे गरीबावरती अन्याय करणारी लोक होती ना, म्हणून सत्ता लागते. समजा आता युटी जाधव सर आलेच नसते तर काय करणार होतो? मग कोर्ट कचेऱ्या साहेबांच्याकडे जावा, बरोबर ना महादेव पाटील? पगाराला काय करणार? दुसरा पर्याय काय? म्हणून सत्तेची चावी आपल्या हातात लागते, कोण पण असू द्या. आणि म्हणून जिल्हा परिषदची आता निवडणूक लागते, पंचायत समितीची आपली निवडणूक लागते. 4च्या 4 जिल्हा परिषद सदस्य आणि 8च्या 8 पंचायत समिती सदस्य अमरश बापू देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला निवडून आणायचे आहे. ही खुणगाट तुम्ही मनाला बांधा आणि इथून जावा. आणि त्यामुळे आता बाकीच्या विषयावर मी बोलत नाही. ज्यांची काचची घरं आहेत त्यांनी गोपीचंदच्या घरावरती दगड टाकण्याचा कृपया प्रयत्न करू नये. काचची घरं फोडायला वेळ लागत नाही. आम्ही स्लॅबची बंगले पाडतोय. चांगले चांगले जुने प्रस्थापितांचे बुरुज पाडलेले आहेत. त्यामुळे तो विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही. परंतु कुणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन गोपीचंदचे आम्ही जिरू, मग आमच्या राज्यात हवा होईल असं लई जणांना वाटतंय. गोपीचंद असं करतोय, असं करूया. गोपीचंद असं कपडे घालतोय, तसे घालूया. गोपीचंद गाडी घेतली का आपण बी घेऊया, म्हणजे आपली बी हवा. अशी होत नसते हवा. सगळ्यांनी तेच उद्योग केले असते, सगळ्यांनी तोच धंदा केला असता. तसं होत नाही. गोपीचंदची हवा होते कारण गोपीचंद वरती प्रेम करणारे असे लाखो सरकारी मित्र आहेत. गोपीचंदची हवा काय गोपीचंद मुळे नाही आहे. गोपीचंदच्या अंगावर कपडे नव्हते तेव्हा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. गोपीचंदला राहायला घर नव्हतं तेव्हा तुम्ही मला नेता केलाय. गोपीचंदच्या गाडीला तेल नव्हतं तेव्हा तुम्ही गाडीत डिझेल टाकलंय. गोपीचंदला प्रचाराला गाडी सांगायला पैसे नसायचे तेव्हा प्रचाराच्या गाड्याचे पैसे भागवणारे तुम्ही लोक आहात. गोपीचंदनं पोस्टर इलेक्शनची छापली, वर्षभर त्याचं देणं होत नव्हतं तेव्हा तुम्ही देणं देत होता. तेव्हा गोपीचंद तयार झालाय. गोपीचंद काय असाच उठलाय तयार झालाय अशातला भाग नाही. गोपीचंदला तयार करण्यासाठी अनेकांनी त्यांच्या कष्टातलं कमाईतले पैसे खर्च केलेत, वेळ खर्च केलाय, ताकद खर्च केली आहे. तेव्हा गोपीचंद तयार झालाय. तो असाच काय तयार झाला नाही. तुम्ही कुठल्या बाजारात झवेरी मार्केटमध्ये गेला आणि 1 कोटी रुपयाचा एक चांगला कार्यकर्ता आम्हाला खरेदी करायचा आहे असं मार्केट अजून यायचं आहे. असं मार्केट नाही आहे. आम्हाला एक जातीवंत हाडाचा कार्यकर्ता पाहिजे. कुठल्या दुकानात मिळेल? तो बिर्याणीवर मिळत नाही. तो 5 स्टारला जेवण दिलं म्हणून तो हाडाचा कार्यकर्ता मिळू शकत नाही. त्याला मोठी कुठं 10-20 हजार रुपयाची पाजली म्हणून तो कार्यकर्ता मिळत नाही. तो जातीवंत असावा लागतो, जातीवंत कार्यकर्ता असावा लागतो. आणि म्हणून गोपीचंदकडे जातीवंत सहकारी आहेत. म्हणून मी आज ताट मानेनं महाराष्ट्रभर फिरतो. मला अजिबात चिंता वाटत नाही. आणि मी तुमच्यामुळे ताट मानेनं फिरतो. मी काम पण तसंच करतो. तुम्ही कुठल्या पण ऑफिसला जावा, 80% तर लोकांचं काम असंच होऊन जातं. मी गोपीचंद जवळ जा, एवढं सांगा, चला हे काम करून जावा म्हणते. मी माझा मोठेपणा सांगत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. मंत्रालयात एकदा येऊन चक्कर मारून जावा. 1 वर्षभर एखाद्याने फाईल बघितली नाही आणि तुम्ही फक्त माझ्यासोबत या. जर नाही तुमची 8-15 दिवसात फाईल क्लिअर झाली तर मग मला सांगून टाका. म्हणजे मी काम करतोय, तुम्हाला सन्मान वाटेल, अभिमान वाटेल. तुम्ही ज्याच्या पाठीमागे काम करताय त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. अशा पद्धतीचं मी काम करतोय आणि ते पुढेही करत राहणार आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा, त्यासाठी तुम्ही आम्हाला ताकद द्या. आज आपल्या सगळ्या परिसरामध्ये खूप कामं करायची आहे. आपल्या भागामध्ये कामं करायची आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये अनेक विषय आहेत ना. मराठवाड्यातले आपले अनेक मुलं आहेत, आपले सहकारी अनेक लोक आहेत. तिथं पाणी नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची एक योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणली आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी मराठवाड्याला द्यायचं. कुठल्या मुख्यमंत्री डोक्यात आलतं का हो? समुद्रात वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्याकडे न्यायचं. कधी कुणाच्या डोक्यात पण आलं नाही. ते माननीय देवाभाऊंच्या डोक्यामध्ये आलं आणि तशी योजना प्रस्तावित केली आणि त्या योजनेचं काम चालू केलंय. तुम्ही आता भाषण ऐकलं असेल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामधलं नदी जोड प्रकल्प, जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी संकल्पना मांडली होती.
या नदीतलं पाणी त्या नदीत, त्या नदीतलं पाणी त्या नदीत, एखादी नदी आटली काही फरक पडत नाही. अशा पद्धतीची योजना आणली आहे. 4 नद्या आता आपलं सरकार जोडतंय. हे सगळे विषय खूप महत्वाचे आहेत. हे गावातलं राजकारण, माझी भाऊकी तिकडं आहे, माझा भाऊ तिकडं आहे, माझ्या लग्नालाच गोपीचंद आला नाही, माझ्याकडे बघितलंच नाही, माझा फोनच उचलला नाही. मी तुमची माफी मागतो, सगळ्यांची माफी मागतो. मी तुमच्या लग्नाला येऊ शकलो नसेल तर तुम्ही बघताय माझं सगळं फेसबुक चेक करून बघा. मी काही घरी झोपलो नाही, हातरून पांघरून घेऊन लग्न तिकडे चाललंय मी झोपलोय असं अजिबात नाही. मी तुमचा फोन उचलला नाही. इतके मला फोन येते, मी बहिरा होण्याची शक्यता आहे इतके फोन मला येत आहेत. झोपा, बरोबर आहे काय कुठं आहे सचिन दादा? खरंच मी कर्नाटकात जेलमध्ये 3 महिने होतो. ते शंभूराजे देसाई एकदा सांगत होता बघा, माग त्यांचं महाविकास आघाडी सरकार असतं, मला बदनाम करतो. कर्नाटकमध्ये होतो त्यात काय होतोच ना. 3 महिने होतो कर्नाटकच्या जेलमध्ये. कन्नड येत नव्हतं, पण ज्या दिवशी मी येताना अगदी जेल रडत होतं. ते गोपीचंद नाही. त्यामुळे कोणी काय आम्हाला भीती घालायचं कारण नाही. आम्ही त्या गोष्टीला भीक पण घालत नाही. आम्ही काम करतो तत्वानुसार, आम्ही काम करतो पुण्याईचं, आम्ही काम करतो लोकांच्या हिताचं. लोकांची घरं उद्ध्वस्त करायचं आम्ही काम करत नाही. लोकांच्या गप्पा मारायच्या नाहीत. आम्ही याव करून, आम्ही त्याव करून, आम्ही फलान करू, असं काय होत नसतंय. काम करायला ते जातीचं लागतं, येड्या गाबाळ्याचं ते काम नाही. लोकांना भुलभुलया करता येईल. आम्ही हे करू, तेव करू, फलान करू, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, तसं होत नाही. आणि त्यामुळं आज जे तालुक्यामध्ये आपल्याला करता आलंय ते भविष्यात आणखी ताकदीनं करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आमच्या सोबत येण्याची आवश्यकता आहे. गावाकडे सगळ्यांना लक्ष द्या. गावाला सगळ्यांनी बोलून घ्या. दिगंची, करगणी, खरसुंडी, निंबवडे या ज्या 4 जिल्हा परिषदच्या गटामध्ये आपले जे उमेदवार राहतील XYZ, आज कुणी उमेदवार फिक्स नाही. जेव्हा पार्टी ज्या ज्या लोकांना आपल्या उमेदवार करेल, 8 पंचायत समितीच्या लोकांना, त्या सगळ्यांना ताकदीनं आपल्याला निवडून आणायचं आहे. जत मधल्या 9 सीटा आपल्या निवडून येत आहेत. कुणी काही करायचं करू द्या. जत मध्ये जर 9 येतील, त्याच्या निम्म्यातली 1 कमी तुम्ही तर द्या. नाही तर आता म्हणजे तुम्ही जोतलाय, अरे आता करू काय? त्या लोकांनी माझा एवढा सन्मान केला, नाहीतर गोपीचंद राजकारणामध्ये राहिला पण नसता, टिकू पण शकला नसता. एवढं उपकार केले त्या लोकांनी माझ्यावरती. आणि लोक मला म्हणाले, अरे जत तुम्ही राहायला कधी येत आहे? पहिले म्हणायचे, जत राहायला कधी येत आहे? रोज निवडणुकी मतदान होईपर्यंत आणि निकाल झाल्यापासून आजपर्यंत मला म्हणलेच नाही जतला राहायला कधी. मी रोज जतला आहेच. उद्या सकाळी पण जत नाही 12 वाजता. ते पण कुठं मोरबग्गी विजापूरच्या जवळ गाव आहे, तिथं मी 12 वाजता जाणार आहे. इतकं मी त्या लोकांच्या मध्ये जातो. आटपाडीला पण सोडू वाटत नाही, म्हणून रात्री मुक्कामी परत आटपाडीला येतो. रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आटपाडीच्या सगळ्या लोकांशी बोलतो. महाराष्ट्रातले लोक येतात त्यांच्याशी बोलतो. सकाळी मी म्हटलं एखाद्या कार्यक्रमाला 9ला येतो, 10 वाजेपर्यंत माणसं हटत नाहीत झऱ्यात. मग तू कुठं आहे कुठं आहे? अहो लोक आहेत. अशी तारेवरची कसरत माझी सुरू आहे. त्यामुळे जरा आपल्या इथले पण कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत ना, आपले पण लोक तयार झाले पाहिजेत. त्यामुळं तुम्ही ताकदीनं जर एकत्रित राहिला आणि एकदा हे सगळं विषय संपून टाका या निवडणुकीमध्ये. इकडे 7 नंबरमध्ये एक असाच उमेदवार होता, पैशेवाले, आम्हाला लय पैसे आहेत, लय पैसे. कोण म्हणलं अंगठ्या दिल्या, कोण म्हणलं कानातलं दिलं, कोण म्हणलं पायातलं दिलं, कोण म्हणलं 20,000 मताला दिलं, परत दुसरा हप्ता 25,000चा दिला. काय म्हणलं कसं राजकारण करायचं, तरी सुद्धा ते पडलं. आताच उदाहरण आहे. आटपाडी ड्युटी जाधव सरांना विचारा, ते म्हणले कोळेकर मला फुटला, अनुषे मला फुटला. ते म्हणले पैशावर जाते. ते म्हणले बरं ठीक आहे. काहीच बोलले नाही. खटा मतं दाबली. प्रकांड मुलांना आणला ते आटपाडी 10 लाखाच्या फटाकड्या, डॉल्बी आणून लावले 4-4, एक सांगोल्याकडनं, एक अकलूजकडनं, एक माळशिरसकडनं. सलग 1, 2, 3, 4, 5 निवडून आले. डॉल्बी वाजायला लागा. आपली पोरं काय झालं? 5 तिकडचे निवडून आले तर युटी 1000 मतांनी पुढंच, 5 त्यांच्या निवडून आले तर युटी जाधव सर पुढंच. आणि 6व्या निवडून आल्यापासून डॉल्बी त्यांचा, नाचणारे आमचे.
डॉल्बीचा भाडा नाही आम्हाला, कारण डॉल्बी त्यांचा होता. अरे मग ह्यांना म्हटलं ते निम्म्या बाजीत त्यांच्या फटाड्या तर घ्या, गुलाब घ्या निम्म्या बाजीमध्ये. पहिले आपण कशी पुस्तकं निम्म्या बाजीत घ्यायचो, पुढच्या वाहनात घ्यायला अहो निम्म्या बाजीत द्या की आम्हाला, तरी सुद्धा ते द्यायचं नाही. अशी परिस्थिती. म्हणजे एवढा ओव्हर कॉन्फिडन्स राजकारणामध्ये चांगला नसतो. आता म्हणे जनतेने निवडणूक हातात घेतली. आता म्हटलं अरे जनता गेली कशी काय महादेव पाटील, मला काय कळलं, जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. त्याला म्हटलं ठीक आहे, म्हटलं ही जनता काय आहे ना आठवड्याची, ती जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येच कळेल आणि ते तुम्ही दाखवून द्या, अशी तुम्हाला माझी दाखवून. त्यामुळं तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आला. शेजार साहेबांचं विशेष अभिनंदन. ते राजकारणात मला वाटतं पहिल्यांदाच आता व्यासपीठावरती आहेत. आपले डीवायएसपी शेजार साहेबांचे ते चिरंजीव आहेत आणि ते अत्यंत जवळचे आहेत. तरी सुद्धा ते कालपासून वेळ घेऊन आपल्या कार्यक्रमासाठी इकडं फिरतायत. त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. कविते दादा आहेत आपले पिंपरी चिंचवडचे, उभा राहा दादा. पक्का दादांकडे आहेत. दादा हे आपले खूप सिनियर आहेत, त्यांची इथं कंपनी आहे. आपल्या सगळ्या लोकांच्या ह्या परिसरातल्या सगळ्या लोकांची कामं करणं, सामाजिक उपक्रमामध्ये म्हणजे बरेच जण असतील, परत मला दादाचं नाव का घेतलं असं काही करू नका, आपल्यात सिनियर आहेत. तर अशी सगळी लोक खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत. आपण सगळ्यांनी अशाच पद्धतीनं एकमेकांच्या विचारानं आपण सगळेजण पुढे जाऊ, एवढंच या निमित्तानं बोलतो. इतक्या मोठ्या बसायला पण जागा नाही, इकडे बसलेले लोक तिकडे मागं आहेत, इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्स्फूर्त आलेली सगळी लोक आहेत. कुणाला गावाकडनं बोलवा, इकडनं बोलवा असं काहीच नाही. शिवसेनेची बोलवा, परत ह्याची बोलवा, हे कार्यक्रमापुरतं फोटो काढायपुरतं या, बिर्याणी खायापुरतं या, असं काहीच नाही हो. आपला कार्यक्रम असं नाहीच ना. आपले कार्यक्रम सगळे असे असतात उत्स्फूर्त. दसरा मेळावा तुम्ही बघताय कसा असतो. पुण्यातला कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. आता ही निवडणुका झाल्यानंतर एकदा 50,000 ढोल वाजल्याशिवाय कंटाळे बसले आणि असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही. सगळीकडे तुम्ही सर्च करून बघा. आणि आम्ही काही नुसतं असंच फेक बोललो नव्हतो. अगोदर 25,000 बोललो, परत तो आकडा 50,000कडे गेला. आणि असं म्हणणं होतं तेव्हा, जर त्या मैदानावरती ढोल वाजायला लागला तर सासवडपर्यंत आवाज जाईल, असं जाणकार ढोल वाजवणाऱ्यांचं म्हणणं होतं. म्हणजे इतकी ताकद आहे आपल्या ढोलामध्ये, इतकी क्षमता आहे. तर असंच आपण सगळेजण सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आपण सगळेजण पुढे जाऊ, एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या, एवढंच या निमित्तानं बोलतो.